अबाबाबाबाबा 2 लाखाच्या बदल्यात 8 लाख देण्याचे आमिष. संगमनेरात चिल्ड्रन बँक ऑफ इंडियाच्या नोटांचा वापर करत फसवणूक करणारी टोळी गजाआड. तर शहर पोलिसांची धडक कारवाई. टाटा नेक्सॉन कारसह 12,40,000चा मुद्देमाल जप्त. 4 जणांवर गुन्हा दाखल. बघा सविस्तर न्यूज NMP1. नमस्कार, जय जय भारत, जय संविधान. न्यूज NMP मध्ये आपले सर्वांचे पुन्हा एकदा स्वागत. मंडळी, आज आपण बातमी होणार आहोत ती संगमनेर शहरातून आणि बातमी आहे ती संगमनेर पोलीस ठाणे हद्दीतली. प्रेक्षकांनो, खोट्या नोटाच्या बदल्यात तब्बल 64 बनावट नोटा देण्याच्या आमिष दाखवून नागरिकांची फसवणूक करणाऱ्या एका भामट्या टोळीचा संगमनेर शहर पोलिसांनी पर्दाफाश केला आहे. शहरातील जनता नगर परिसरात अत्यंत शिताफीने सापळा रचून पोलिसांनी या टोळीला रंगेहात पकडले असून त्यांच्याकडून तब्बल 12,40,000 रुपये किमतीचा ऐवज जप्त केला आहे. याबाबत मिळालेली सविस्तर माहिती अशी की आरोपींनी 2 लाख रुपयांच्या खऱ्या नोटांच्या बदल्यात 8 लाख रुपयांच्या बनावट नोटा देण्याचे आमिष एका नागरिकाला दाखवले होते. फसवणूक करण्यासाठी आरोपी अतिशय चाणाक्ष पद्धत वापरत असत. बनावट नोटांच्या बंडलमध्ये वर आणि खाली खऱ्या नोटा लावायच्या आणि मध्ये सर्रास चिल्ड्रन बँक ऑफ इंडिया छापलेल्या खेळण्याची नोटा ठेवून लोकांची फसवणूक करायचे असा प्रकार तपासात समोर आला आहे. पोलीस कॉन्स्टेबल सागर नागरे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून आरोपी मयूर किशोर सिद्धपुरा वय वर्ष 38 राहणार खामगाव, उमेश कांबळे राहणार खामगाव, संदीप धडमवार राहणार नाशिक, गोलू उर्फ शंकरगिरी राहणार शेवगाव या 4 आरोपी विरुद्ध भारतीय न्याय संहितेच्या BNS विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या धडक कारवाईमध्ये आरोपींकडून रोख रक्कम 1,85,000 रुपये, बनावट नोटांचे बंडल्स तर 1,40,000 दर्शनी मूल्य, टाटा कंपनीची नेक्सा कार MH56 A4423 किंमत 10 लाख रुपये तर 3 मोबाईल फोन व फसवणुकीचे इतर साहित्य असा एकूण 12,40,000 रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. सदर कारवाई शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक समीर बारावकर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक श्रीकांत सावंत या प्रकरणाचा पुढील सखोल तपास करत आहे. कमी वेळेत पैसे डबल किंवा चौपट करून देण्याच्या अशा आमिषांना नागरिकांनी बळी पडू नये असे आवाहन संगमनेर शहर पोलिसांतर्फे करण्यात आले आहे. न्यूज NMP करिता रफिक सौदागरसह शौकत पठाण, संगमनेर.